आजच्या काळात किडनीचे आजार म्हणजे खूप कॉमन गोष्ट झालेली आहे आणि अशा प्रकारच्या आजारांना तपासणे किंवा शोधणे ते त्यापेक्षाही सोपं झालेलं आहे. पण त्याच्यामधले फंक्शन्स बघणे किंवा किडनी कशा पद्धतीनं काम करते किंवा किडनीची किती क्षमता आहे फिल्ट्रेशनची, ह्या गोष्टी काही प्रमाणामध्ये तपासण्यासाठी किंवा शोधण्यासाठी लॅबोरेटरीमध्ये आम्ही एक साधारण तपासणी करतो. खूप सोपी टेस्ट आहे ब्लडमधून, ज्यामधून आपण त्याला किडनी फंक्शन टेस्ट म्हणजेच सिरम युरिया आणि सिरम क्रॅटिनिन नावाच्या टेस्ट लॅबोरेटरीमध्ये करत असतो. पण ह्या रिझल्टचा नेमकं अर्थ काय घ्यायचा हे बऱ्याच जणांना कन्फ्युजन होतं. तर त्यासाठी एक एक्झाम्पल मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तर त्यामधलं पहिलं एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर पहा, 1-2 दिवसापूर्वी माझ्याकडे एक पेशंट आला होता. आजचं व्हिडिओ बनवण्याचं कारणच ते, त्याने माझ्याकडे किडनी फंक्शन टेस्ट केल्या लॅबोरेटरीमध्ये. त्यानंतर तोच पेशंट जाऊन परत त्याने पोटाची सोनोग्राफी केली, म्हणजेच किडनीची सोनोग्राफी केली त्या ठिकाणी. पण सोनोग्राफी रिपोर्ट्समध्ये त्या पेशंटच्या किडनीवरती सूज आलेली होती आणि आपल्या लॅबोरेटरीमधले जे रिपोर्ट्स होते किडनी फंक्शन टेस्टचे, सिरम क्रॅटिनिन असेल किंवा युरिया टेस्ट असेल, तर ते पूर्णपणे नॉर्मल होते. तर तो पेशंट थोडक्यात तक्रार नोंदवण्यासाठी आला होता की ब्लडमधील किडनीचे रिपोर्ट्स नॉर्मल आलेले आहेत, पण सोनोग्राफीमध्ये किडनीवरती सूज दाखवत आहे, स्वेलिंग दाखवते. असं कसं शक्य आहे? किडनी तर तुम्ही नॉर्मल म्हणून रिझल्ट दिलात, पण हे कन्फ्युजन जवळजवळ 80 ते 90% रुग्णांमध्ये, पेशंटमध्ये पाहायला मिळतं. नेमकं एक्झॅक्टली त्या ठिकाणी काय झालं किंवा या रिझल्टचा अर्थ काय असतो हे आज मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. तर सर्वप्रथम बघूया, एक रिपोर्ट आहे तुमच्यासमोर. तर पहा, किडनी फंक्शन टेस्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर सिरम युरिया आणि सिरम क्रॅटिनिन हे अशा प्रकारच्या 2 टेस्ट लॅबोरेटरीमध्ये केल्या जातात. पण यांचा नेमकं काय असतो? सिरम युरियाचा ब्लडमधला लेवल साधारणपणे 40-42 पेक्षा कमी असायला पाहिजे. क्रॅटिनिनचा लेवल हा 1.4 पेक्षा कमी असायला पाहिजे. 1.4 पेक्षा जास्त असेल तर ते ॲबनॉर्मल आहे. पण ॲबनॉर्मल म्हणजे नेमकं काय? किडनीवरती सूज आल्या आहे का, किडनी खराब झाल्यात किंवा दुसरं काय असेल, ह्या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या पूर्णपणे क्लिअर करणार. तर पाहू. तर पहा, ह्या पेशंटचं 36.5 इतका सिरम युरियाचा लेवल आहे. याचा अर्थ मिलीग्राम पर डेसिलिटरला आहे 36.5 आहे, म्हणजे हे 42 पर्यंत असायला पाहिजे. 42 पेक्षा कमी आहे म्हणजे 36.5 हे पूर्णपणे नॉर्मल. पण याच पेशंटमध्ये क्रिएटिनिनचा लेवल 1.68 म्हणजे 1.68 झालेला आहे, जो की थोडासा स्लाइटली हायर आहे, म्हणजे वाढलेला आहे नॉर्मलपेक्षा. 1.4 पेक्षा जास्त झाले, म्हणजे 1.6 म्हणजे 1.4 पेक्षा जास्त झालेलं, म्हणजे क्रिएटिनिनचा लेवल सिरममधला वाढलेला आहे. पण नेमकं घडलं काय एक्झॅक्टली? तर बऱ्याच जणांना वाटतं हे सिरम क्रिएटिनिन असेल किंवा युरिया यांचा लेवल वाढणं म्हणजे किडनी डॅमेज होणे किंवा किडनीवरती सूज येणे, असंच वाटतं का तुम्हाला? पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. तर सूज येण्याशी किडनीवरती आणि क्रिएटिनिन किंवा युरियाचा लेवल वाढण्याशी डायरेक्टली कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. किंवा किडनीवरती सूज आलेली असेल तर क्रिएटिनिनचा लेवल आणि युरियाचा लेवल वाढलाच पाहिजे असंही काही नाही. तर नेमकं एक्झॅक्टली काय याचा अर्थ काय निघतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहा, फर्स्ट ऑफ ऑल आपण या ठिकाणी बघणार आहोत की नेमकं हे काय असतं, क्रिएटिनिन आणि युरिया काय. तर पहा, सत्य काय आहे पाहू. किडनीवरती सूज आली आहे तर क्रिएटिनिन हाय असायलाच पाहिजे असं काही नाही, किंवा किडनी डॅमेज झाली आहे तर युरिया वाढायला पाहिजे असंही काही नाही. पण नेमकं हे काय असतं, हे प्रत्येक वेळेस असं असायलाच पाहिजे असं नाही आहे. हे जे हाय लेवलचे रिझल्ट्स आहेत किंवा हा युरिया लेवल आहे किंवा क्रिएटिनिन लेवल आहे, तर हे रिझल्ट्स काय सांगतात हे कन्फ्युजन मी तुम्हाला आजच्या टॉपिकमध्ये क्लिअर करणार आहे. तर सगळ्यात अगोदर आपण समजून घेऊ क्रिएटिनिन काय. तर क्रिएटिनिन काय पहा, क्रिएटिनिन हा एक वेस्ट प्रोडक्ट आहे मसल ॲक्टिव्हिटीज, म्हणजे जे आपल्या मांसपेशी बनतात आणि नंतर त्या तुटतात, त्या प्रक्रियेमधून तयार होणारा एक वेस्ट घटक आहे क्रिएटिनिन, ज्याला आपण मसल मेटाबॉलिझममधून तयार होणारा घटक म्हणतो. ते एक वेस्ट आहे. हे रक्तामध्ये त्या ठिकाणी रक्तामधून फिरून किडनीकडे येतो, किडनी त्याला नंतर फिल्टर करून लघवीद्वारे शरीराच्या बाहेर टाकते, युरिनच्या द्वारे. ठीक आहे. क्रिएटिनिन इज अ प्रोड्यूस्ड नॉर्मली व्हेन आर मसल्स यूज एनर्जी. क्रिएटिनपासून क्रिएटिनिन नावाचा पदार्थ तयार होतो, एक वेस्ट प्रोडक्ट आहे, मांसपेशीच्या ॲक्टिव्हिटीजमधून तयार होणारा. पण हा रक्तात जातो, रक्तामधून किडनीमधून फिल्टर होऊन ते काय होतं, युरिनमध्ये जातो आणि आपल्या शरीराच्या बाहेर पडला जातो. हाय क्रिएटिनिन लेवल म्हणजे काय, किडनीज आर नॉट फिल्टरिंग प्रॉपरली. जर किडनीमधला क्रिएटिनिनचा लेवल जर वाढला असेल तर याचा अर्थ असा आहे की किडनी
त्याला फिल्टर करून त्या क्रिएटिनिनला बाहेर टाकून देऊ शकत नाही किंवा टाकत नाही, त्याची क्षमता कमी झाली असा अर्थ होतो. म्हणजे किडनीचं फंक्शन कमी झाले, रिड्यूस झाले किडनीचं फंक्शन. हा पहिला घटक आहे. क्रिएटिनिन काय आहे? मांसपेशीच्या ॲक्टिव्हिटीजमधून तयार होणारा एक वेस्ट प्रोडक्ट आहे. त्यानंतर आता आपण युरिया बघूया. युरिया सुद्धा एक वेस्ट प्रोडक्टच आहे, पण काय, युरिया इज अ वेस्ट प्रोडक्ट फ्रॉम प्रोटीन ब्रेकडाऊन. जे प्रोटीन असतं ते प्रोटीन मेटाबॉलिझम किंवा प्रोटीनच्या ब्रेकडाऊनमधून, प्रथिनांच्या ब्रेकडाऊनमधून तयार होणारे एक वेस्ट प्रोडक्ट आहे युरिया. तर काय म्हणले पहा, वेन वी ईट प्रोटीन्स इट्स ब्रोकन डाऊन इन द बॉडी टू प्रोड्यूस एनर्जी. ज्यावेळेस आपण प्रोटीन खातो, जसं की प्रोटीन्स कशाचं असतं, जास्त दूध किंवा अंडी खातो, तर त्याच्यामध्ये असणारं प्रोटीन ब्रेकडाऊन होतं, त्याच्यापासून आपल्या शरीराला एनर्जी मिळते आणि ब्रेकडाऊन तयार होतं. त्या प्रक्रियेमधून ह्या ठिकाणी काय होतं, युरिया नावाचा एक वेस्ट प्रोडक्ट त्याच्यामधून तयार होतो, पण हा वेस्ट आहे, शरीराला काही कामाचा नाही. हे युरिया त्यावेळेस तयार होतो ज्यावेळेस प्रोटीन ब्रेकडाऊन होतो, आणि त्या प्रोटीन ब्रेकडाऊनमधून तयार झालेलं जे काही युरिया आहे त्याला काढण्याचं काम सुद्धा आपल्या किडनीज करतात. सेम जसं क्रिएटिनिन काढण्याचं काम पण किडनीज करतात. आणि हा युरिया असेल ब्लडमधला, सिरममधला, तर याचा अर्थ काय होतो, किडनीज आर नॉट क्लिअरिंग वेस्ट इफिशियंटली. म्हणजे किडनी प्रॉपरली त्याचं वेस्ट बाहेर काढू शकत नाहीत किंवा किडनीचं फंक्शन त्या ठिकाणी थोडंसं स्थूल झाले किंवा स्लो झाले असं आपण म्हणू शकतो. ह्या दोन्हीचा अर्थ एकच होतो. म्हणजे ह्या दोन्हीचा अर्थ काय, क्रिएटिनिन किंवा युरिया ब्लडमधला वाढला आहे तर याचा अर्थ आहे किडनी फिल्टरेशनचं काम, रक्ताला फिल्टर करण्याचं काम व्यवस्थित करत नाहीत किंवा त्याचं काम खूप स्लो झाले असा अर्थ होतो. याचा अर्थ किडनी डॅमेज असायलाच पाहिजे किंवा किडनी फेलच झालेली असायला पाहिजे असा बिलकुल होत नाही. म्हणजे नेमकं काय होतं, क्रिएटिनिन फक्त काय दाखवतं, फंक्शन दाखवतं. कशाचं, किडनी कसं काम करते ते. सूज आहे का नाही हे दाखवत नाही, सूज नाही दाखवत क्रिएटिनिन किडनीची. बऱ्याच जणांना हाच गैरसमज आहे. त्यानंतर युरिया सुद्धा काय करते, युरिया ऑल्सो शोज किडनी फंक्शन. युरिया सुद्धा किडनी फंक्शनच दाखवतं, किडनी वरती सूज आहे किंवा डॅमेज आहे हे दाखवत नाही. थोडक्यात काय, किडनी स्वेलिंग इज नॉट ड्यू टू हाय क्रिएटिनिन और युरिया. किडनीवरती सूज असेल तर युरिया आणि क्रिएटिनिन वाढलाच पाहिजे असं बिलकुल नाही आहे त्या ठिकाणी. म्हणजे थोडक्यात किडनीवरची जर सूज बघायची असेल तर त्यासाठी काय करावं लागतं, USG सोनोग्राफी. म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्या पेशंटची सोनोग्राफी केली पाहिजे किंवा CT स्कॅन केलं जातं त्या ठिकाणी. CT स्कॅन और सोनोग्राफीमधून किडनीवरची सूज ओळखली जाते किंवा किडनीचं डॅमेज ओळखलं जातं. पण किडनीचं काम ओळखण्यासाठी रक्तातली तपासणी केली जाते, जसं की GFR रेट असेल किंवा किडनी फंक्शन टेस्टमध्ये क्रिएटिनिन आणि युरिया आपण लॅबोरेटरीमध्ये टेस्ट करतो. हे क्रिएटिनिन वाढलं असेल, युरिया वाढला असेल तर याचा अर्थ आहे किडनी त्याचं काम व्यवस्थित करत नाही. ठीक आहे, म्हणजे किडनीवरती सूज असणे, डॅमेज असणे आणि क्रिएटिनिन युरिया वाढणे ह्या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. दीज आर टोटली सेपरेट इश्यूज. तर आय होप, मला वाटतं की ह्या गोष्टीमधून तुमच्या सर्व डाऊट क्लिअर झाले असतील. तरी आणखीन काय डाऊट असतील तर कमेंटमध्ये विचारू शकता.